नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज आमच्या हॉस्पिटलमधून पूर्ण 7 दिवसाची न्यूरोथेरपी करून ताई खूप खुश झाल्या. त्यांना आयुर्वेदावर आणखीन त्यांचा विश्वास हा वाढला. ज्यावेळेस आपल्याकडे आलं होतं त्यांना नी पेन खूप होता, गुडघे खूप दुखायचे आणि अक्षरशः चालताना त्रास व्हायचा आणि खूप दिवसापासून त्या इतर ट्रीटमेंट त्यांनी होमिओपॅथी ट्राय केलं, ॲलोपॅथी ट्राय केलं, सगळ्या ठिकाणी त्या आयुर्वेद सुद्धा भरपूर ठिकाणी त्यांनी घेतलं होतं. मानेत सुद्धा गॅप होता, कमरेत सुद्धा गॅप होता, थायरॉइड पण होतं आणि अशानेच एक आरोग्य त्यांचं असं वाटायचं की बा लवकर आराम पडला पाहिजे आणि चांगल्या डॉक्टरचे शोध होते. शेवटी त्या सरांनी आमच्याकडे आणलं आणि त्यांनी प्रॉपर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या हुबेहूब पूर्ण शास्त्रोक्त पंचकर्म, न्यूरोपंचकर्म केलं आणि चांगला आराम त्यांना मिळाला. तर ताई तुमचं नाव सांगा एकदा आमच्या प्रेक्षकांना. माझं मीनाक्षी शरद बंगाळे. बरं, तुम्हाला त्रास कधीपासून होता हा मला गुडघे खूप दुखीचा? 15-20 पंधरा वर्षापासून. वीस गुडघे दुखायचे. गुडघे बरं, दुखायचे. आणि मानेचा आणि कमरेचा तोही का खूप सगळं सोबतच होतं? सोबतच त्रास होतो. बरं, काय काय त्रास व्हायचा तुम्हाला? माझं सकाळी सकाळी उठल्यानंतर माझे गुडघे दुखायचे, गुड- वागता येत नव्हतं. वागता येत नव्हतं, आकडून जायचे, मांडी मारता येत हा, नव्हती. बरं, आमच्याकडे आल्यानंतर आमची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटली. एकदम 2-3 दिवसातच फरक वाटला. पहिल्या दुसऱ्या पहिल्या 2-3 दिवसापासून दिवस आराम पडायला आराम लागला. पडायला. बरं, आणि पूर्ण 7 दिवसानंतर आता कसं वाटतं पूर्ण तुम्हाला? एकदम ओके झालं. बरं, रात्री झोप जी लागत नव्हती ती झोप लागायला यायला लागली, डोकं दुख नाही राहिलं माझं हा मायग्रेनचा पण त्रास, हम्म. मायग्रेन थेरपी पण आपण आणि केली. गुडघेही एकदम राहून गेले. असे जे पेशंट असतील जे गुडघे दुखीत असतील त्यांना काय सांगताल तुम्ही? ते आयुर्वेद सरांकडे येऊन ट्रीटमेंट घ्या तुम्ही. बरं बरं. तर तुम्ही सुद्धा जर गुडघेदुखीने त्रस्त असाल किंवा तुम्हाला सुद्धा ऑपरेशन सांगितलं असेल तर ऑपरेशन करण्या अगोदर आमच्या गंगा हॉस्पिटलला अवश्य भेट द्या आणि आयुर्वेदाची ताकद बघून घ्या. शास्त्रोक्त पद्धतीने जरी आपण आयुर्वेदिक पंचकर्म, निरोपंचकर्म केलं तर निश्चित त्यात चांगला आराम त्या ठिकाणी मिळतो आणि आयुष्य चांगलं जगता येतं. तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यात सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद.